गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शिक्षण क्रांती संघटना आणि स्टेप असोसिएशन ऑफ स्टुडंट टीचर्स एज्युकेटर्स अँड पॅरेंट्स यांच्या विविध मागण्यांना महापालिका प्रशासनाने मान्यता देत त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे। महापौर अश्विनी निकम आणि गटनेते अरुण अशान यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आलाय। महापौर अश्विनी निकम, गटनेते अरुण अशान, जनगणना व निवडणूक अधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक पार पडली होती। या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले। अस्टेपच्या अध्यक्षा रेखा ठाकूर, सचिव विजय माखीजा तसेच शिक्षण क्रांती संघटनेचे देवीदास नरवाडे आणि राजेंद्र गवळी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निर्णयांची अंमलबजावणी करून घेतली। त्यानुसार बीएलओ कामकाजावर असलेल्या शिक्षकांना जनगणनेची अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार नाही। स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी पीएटी परीक्षा सक्तीची नसल्याने 22 एप्रिलची पडताळणी शालेय दप्तरावरूनच करण्यात येणार आहे। तसेच ज्या शाळांचा 100% कर्मचारी वर्ग जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलाय त्या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या शिफारसीवरून आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना कर्मयुक्त करण्यात येणार आहे। गुन्हे नोंदवलेल्या शिक्षकांनाही लवकरच दिलासा देण्याचे संकेत प्रशासनाने दिलेत। या निर्णयासाठी महापौर अश्विनी निकम, गटनेते अरुण अशान, जनगणना अधिकारी तथा उपायुक्त करपे मॅडम आणि प्रशासनाधिकारी धनगर यांनी सहकार्य केल्याबद्दल संघटनांनी आभार व्यक्त केलेत। एकूण 15 विषय होते, परंतु महानगरपालिका स्तरावरचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे बीएलओ आणि जनगणनेच्या ड्युट्यांसंदर्भात होतं। बीएलओ आणि जनगणनेच्या ड्युट्या, मतदानाच्या इलेक्शनच्या ड्युट्या या ज्या आहेत त्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी करायच्या असतात, कारण इलेक्शन कमिशनकडे त्यासाठी स्टाफ नाही आहे। आणि खरं तर या खाजगी अनुदानित शाळा ज्या आहेत ते शासकीयमध्ये आणि निमशासकीयमध्ये बसत नाहीत, परंतु राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आजपर्यंत आम्ही खाजगी शाळांतील शिक्षक देखील या ड्युट्यांमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान देत आलो आहोत। किंबहुना या शिक्षकांशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही। परंतु आता त्यांनी सरसकट शाळेतील 100% स्टाफला या कामाला लावलेला असल्या कारणाने आता परीक्षा, निकाल आणि पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया यांचे प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेले आहेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढावा म्हणून आदरणीय महापौर निकम मॅडम, त्याचप्रमाणे गटनेता अरुणजी आशान साहेब यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देखील या मीटिंगमध्ये बोलवून घेतले आणि यातून आम्हाला त्यांनी खूप चांगला दिलासा दिला की हा 100% स्टाफ आम्ही त्यातील काही प्रमाणातला स्टाफ हा रिलीज करू, मुख्याध्यापकांना सर्वप्रथम रिलीज करू आणि मुख्याध्यापकांनी आपल्या स्टाफमधील ज्यांना ड्युट्या लागलेल्या आहेत त्यांचे जे काही जेन्युइन अडचणी असतील, म्हणजे शारीरिक असतील, कौटुंबिक असतील, तर त्यांची नावं मुख्याध्यापकांकडून जर आली तर त्यांना देखील देऊ, असं 15-20% अधिक स्टाफ त्यांनी रिलीज करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।